विचार करा ना, इकडे बाजूलाच फार्म हाऊस आणि इथे बाजूला व्ह्यू. आणि कोकणात किती सई हे आहेत. सावंत फार्म हाऊस रोड सुपर जागा आहे या. म्हणजे आम्ही येऊन इथे गपचूप येऊन फोटोज काढतोय, पण खरं व्हिडिओ बघणार ते लोक. मग हां बघू दे यार, म्हणजे मी प्रमोट करतो, उलटा बोलतो की खूप छान जागा आहे या. हवा काय मस्त खूप छान आहे. आणि तुला तिकडून येत आहेत कोणतरी तितक्यातच तिथून एका काकांची एंट्री होते. उनो रिव्हर्स झालेला आहे कोणतरी करेल. तर मी ज्या गोष्टीची वार्ता करत होतो ना, पाहिजे इकडचे लोक खरंच खूप छान आहेत. त्यांनी आम्हाला आतमध्ये आता यायला दिलं, पण ही जागा बोलतोय ही अशी जागा आहे ना, म्हणजे तुम्ही बोलाल की वर्थ आहे इथे येण्यासाठी. ए शुभम, Clouds are heavy, they paint the sky. Roads are soaked, but my soul's dry. I chase horizons I can't contain. Footsteps splashing in the rain. The next day. सो इट इज नेक्स्ट डे. आज गोवा हे बघ. अरे 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 गं माझ्याकडे खायला नाही, मी हात लावतोय फक्त तुला. ऐक माझं एक गोष्ट कळाली आहे की अजूनपर्यंत कन्फर्म नाही झालं आहे की नक्की कुठे जायचं आहे. एकतर गोवा जाऊ शकतो, नाहीतर आपलं वेंगुर्ल्याला जाऊ शकतो. तर बघूया काय सही येऊन बसून जाते. रेनकोट हे कोणाचं काय ते घ्या बाबा. थोडा डिफरन्स आहे बस बाकी. चला मग आता आम्ही निघालो. कुठे निघालो आता तो मला जोक करतोय मी. स्वीट लेक. गोड काय पाणी काळा किंग नाही आहे. अजूनपर्यंत कन्फ्युजन हाच आहे की गोव्याला जाणार आहे की वेंगुर्ल्याला जाणार आहे. तर कन्फ्युजन दूर. सावंतवाडीला जो तेंडुलकर आहे ना, त्याला सगळे लोक काळा किंग बोलतात त्याच्या गावी. तर तुम्ही याच्या तोंडाकडे बघा, वाटतो का काळा केव तो वाला केव जातोय. मोमेंट काय. आता आम्ही आहोत गोवा बॉर्डर. ए थांब रे जरा, ह्याला मी रोस्ट केलाय नाही. तर आता आम्ही आहोत गोवा बॉर्डर. आता आम्ही गोवा क्रॉस करत आहोत. काय पण आता ब्रिज येईल. काय सुपर व्ह्यू आहे माहिती आहे. आता मी फ्रंट महाराष्ट्र बॉर्डर आय गॉड. गोव्यामध्ये आलो. बेवडे लोक पण दिसायला स्टार्ट. तर आता आम्ही आलो वेरम बीच. आणि ब्रो लांबूनच दिसलंय मला की इकडे खूप असे उंच उंच व्ह्यूज येत आहेत. म्हणजे जे लाटा जे येत आहेत ना, त्याचे खूप मस्त आहेत. तिथे दिसायला पण आकर्षक आहेत. तर मग बघूया आपण जवळून. परत बाकी हे मस्त इकडे वाईब. आणि ते एक मंदिर पण आहे. कसलं मंदिर आहे? आजोबा देवस्थान, श्री आजोबा देवस्थान. इकडे एक मंदिर पण आहे इकडे. आणि बघूयात आपण जाऊयात.
तर असे मस्त मस्त शॉट्स काढलेले आहेत आणि इकडे फोटो सेशन पण चाललेलं आहे एक साईडला. सिरियसली अरे पाणी पण वरपर्यंत पण येतंय. ते बघ ये त्याच्यात अजून रेती नाही जाणार. अभी वो पैन मत, तेरा पैर ये होने दे, इधर ही रख दे. गेली वाट लागली. ए किसके बॅग्स कोणाचे होते तिकडे? बॅग्स कोणाचे होते? लाट आली त्याच्यावर. मोमेंट कॅप्चर पण केलाय मी. मोमेंट कॅप्चर. एक नंबर व्हिडिओ काढते हलवणार नाही बॅग. बघा मला एक झालं ना, तुला सूट नाही करायचं ना, आता माझ्याकडे जप्त पप्पांचं आहे. अमाऊंट बॉक्स वगैरे मध्ये आहे. हे मेटल हे फ्रेम आहे, तर आकडा असणार एवढा नक्की. जवळजवळ 4,500 भाई 4,500 का मिल गया मेरे को. सो अभी चलो गाइस, नया ड्राइवर. ये जा रहे पीछे बैठने के लिए. हे बाबा नीला आता लावणार आहे. चल शुभम भेंडी टाईट आहे ती जागेवर. डेंजर ना, जागेवर तर फिरणारच नाही. ओके सो वी हॅड आवर मील. आता आपण चाललो आहोत स्वीट लेक. ठीक आहे, तर आता डायरेक्ट ॲक्च्युली आता तिथे प्राईड मंथ चालू आहे, तर मग गर्दी असण्याची शक्यता आहे. तर बघूयात आता डायरेक्ट आपण भेटूया स्वीट लेकवर. ठीक आहे, आता डेंजर जोक झाला आहे. आम्ही इथूनच असा आलो, गुगल मॅप्स लावला, मस्त फिरून परत इथे चाललो आणि इथे गाडी पार्किंग लावली फक्त. विराट से तक है. पहिलं जेव्हा आलेलो ना तेव्हा एकदा थोडा क्लीन होता आणि आता जरा पाणी तर इथपर्यंत आलेलं आहे. आणि चल पहिलीकडे तर हे बघ स्वीट लेक. हे स्वीट नाला प्रसाद अडकला. बघा फूड पर्यंत आलो आम्ही. ॲक्च्युली ह्या मार्गावरून चालू. वा वा, इथून पण सही दिसतंय रे. तर इकडे मध्ये मध्ये ना पेंटिंग्स वाजता मस्त लागले आहेत. आता पोहोचेच 5 मिनिटात जायचं आहे. अजून पुढे आहे थोडंसं. हे बघा ते जे आहे तिथून राईट साईडला हे काय पण यार ते तिकडे आहे ना. आता आम्ही जिथपर्यंत आलो जो तो मुलगा आहे म्हणजे जो पैसे घेतो आहे तो म्हणजे पर पर्सन किती घेतो? 20 रुपीज. या पर पर्सन गेला ना तो पुढं. आहे तर तो पर पर्सन 20 रुपीज घेतो. आणि कसं आहे मला माहिती नाही इकडे एक्झॅक्टली असंच आहे का वगैरे, बट आता खालून कसं पाणी भरलेलं आहे तिथे, तर इथून युजली लोक जातात. आणि आता आम्ही हे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जातो आहे, तर मग तो पैसे घेतो आहे. तर आता मला एक्झॅक्ट आयडिया नाही, नो आयडिया. पण कमेंट्समध्ये सांगा नक्कीच की युजली असे घेतात का पैसे. पण जे पण आहे बाय द वे आय डोंट नो. आता हे बघा हे पण एक झालं आहे. आता मला त्याने शूट करताना बघितलं तर त्यांनी सोडला आम्हाला. हे इथे येणं इम्पॉसिबलच होतं, कारण ऑब्व्हियसली इथे
बाबा रिस्की. एक्झॉटिक. हो हो. गाइस मुझे लेपर्ड दिख गया है, वाइट लेपर्ड. हाँ अभी तो इथून गेलाय काय. मग इथे पण एक जागा आहे. नाही पण इथून हे बघ बांबू वगैरे टाकलेत. अभी इस बिहार जंगल के बीच हमें आरामात या. इथं स्लिपरी आहे बाबा, हे डेंजर स्लिपरी आहे रे. थांब जरा. अरे तसं नाही, हे स्लिपरी. बापरे. चल. बापरे खतरनाक. हे तर आपला स्मॉल हायकिंग पण झालं रे. अरे चल की. कुत्रा मध्ये ताव. अभी बारिश कर रही है यार. खतरनाक होतं. एक स्मॉल हाईक करून आलोय. खतरनाक, मजा आली. आता परत आपण नॉर्मल कॅमेरामध्ये स्विच होऊया, कारण हे खूपच जास्त वाईड आहे. असे कोण बोला 100 रुपये. अरे ॲक्च्युली ना तुम्ही पैसे दिले. नाही, काय बोलले. आम्ही ना ॲक्च्युली आम्ही उभे होतो. तो डायरेक्ट बोलला जाना है तो जाओ. हे बघ. ओके. तिकडे आहे पण सगळे फॉरेनर्स. अच्छा. हम आ चुके हैं. We made it. यहाँ पे मुझे इंसानों की बस्ती भी दिखाई दे रही है. और ये देखो, ये इंसानी लग रहा है. ये इंसानी है. और ये दो इंसान देखो. Later that night. ऑपोजिट तू घर के अंदर देख. क्लोज आहे ॲटलीस्ट. पहिला गेस होता. हो गेस. मला विचार क्वेश्चन. आता काहीतरी आता 10 वाजतायत आणि इथे ना ते चमक जुगनू आहे. जुग लाईट बंद कर नाही मला. इकडे ते चमकणारे किडे आहेत मध्येच येत आहेत असे कुठे कुठे. हे बघा इकडे इकडे एक दिसत आहे. आय डोंट नो आता हे किती विजिबल आहे की नाही. मी आता काहीतरी ट्राय केलं तर ह्याच्यामध्ये नाईट एकदम काळोख आहे. इकडे इकडे काहीच ऑलमोस्ट काहीच विजिबल होत नाही आहे. पण मी ट्राय करतो आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी दिसेल. हे बघा मध्येच लाईट्स येत आहेत. आय मीन आय डोंट नो विजिबल आहे की नाही, पण मध्ये लाईट्स येत आहेत आणि खूप छान वाटतं आहे. आय डोंट नो हे विजिबल असणार आहे की नाही. तर मग असंच आम्ही निघालो. आता अचानक रात्री पूर्ण पिच ब्लॅक झालं आहे पूर्ण सगळीकडे. पाणी आहे तिथे. मग तिथे खूप तिथे अगोदर ना खूप सारे असे बेडकं होते. आता ऑब्व्हियसली मी जाताना बघतो दिसली तर. ओके तर आता आपण त्या रिजनमध्ये जातो जिथे भरपूर जास्त फ्रॉग्स आहेत. आय डोंट नो पण आता हे दिसणार आहेत की नाही याच्यामध्ये. पाठवून लाईट पण येतात. ते आवाज केवढा येतो बघा हे बेडकांचा. हे आता ॲक्च्युली ही वाट आहे. त्या वाटीमध्ये पाणी भरलं आहे. इथे एक असं ओपन हे आहे. हे इथे तर काय माहिती इथे येतोय कधीपासून आवाज.
नाही दिसतच नाही तिकडे एक हे पळ. याच गावडीचं पाणी पिता तुम्ही कोण देतात कॅटफिश नाही ना अभी त्याच्या साईडने तिकडं ना कॅटफिश सो इट्स द थर्ड डे आणि पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता आणि इकडे लाईट पण नव्हती. आत्ता आम्ही चाललो आहोत गोवा आणि गोव्यामध्ये काय काय फिरणार आहोत ते आम्हालाही माहिती नाही. रस्त्यात जसं जसं काय काय येईल तसं तसं आम्ही एक्सप्लोअर करत जाऊ. आणि रात्री जो आम्ही ज्या ठिकाणी आम्ही एक्सप्लोअर करत होतो ना ते हेच स्पॉट आहे. आता इथून पुढे जायचं अरे घर प्रसादचं आणि इथून पुढे आहे तो स्पॉट. बापरे रात्री पण एक वेगळीच मजा होती. लाईट गेलेली प्लस शोधतोय आम्ही इकडे काय कुठे काय झालं आहे त्या हिशोबाने आम्ही आलेलो. काय सही आहे रे. पाणी इथपर्यंत होता आधी इथपर्यंत होता. हा पाऊस एवढा पण नाही बसलेला बंद. आम्ही इथे आलेलो आणि इथे बेडका बघत होतो. बेडका अरे पूर्ण कंटिन्यू आवाज होता ते बेडक्यांचे. बापरे आता पण असतील ह्याच्या आतमध्ये बेडका नो आयडिया. एक प्रॉब्लेम आहे की काल लाईट नव्हती चार्जिंग वगैरे पण नाही केलेलं तर मग कॅमेरामध्ये पण चार्जिंग भरपूर कमी आहे. तर मग तेच आता बघू इथे चार्जर असेल. Once again खबर हम लोग तो बोले ना कभी मैं तेरे साथ हो रहा हूँ ना मैं हिंदी में बात कर रहा हूँ. चलिए मराठी हिंदी मिक्स हो रहा है ऐसे ठीक है. तर आता आम्ही परत एकदा गोवाचा बॉर्डर क्रॉस करत आहोत. तर बघा ब्रिज क्रॉस होतो आहे आता. मला ते दिसतं की नाही माहीत नाही. महाराष्ट्र बॉर्डर आता आम्ही ऑलमोस्ट स्पॉटवरती पोहोचतच आलो आहोत. पूर्ण असा बोलतात ना गोळ्यातून आम्ही येतोय. तर आता गाडी लावायची जागा शोधतो. अरे ते भेटली बकेट हेड. बकेट हेड घेतली बघतोय. चाल नाही आहे तो मेरे को पता अभी किधर है. तो बघ इकडे पण गेला तिथे पण ये ती हा भेटली ठीक आहे सेमच आहे. चापोरा फोर्टमध्ये. तर इथे वरती आल्यावर तर असं पूर्ण लाल लाल माती तर दिसतेच आहे. ते इकडचं पहिलंच दृश्य दिसतंय जे दिसतंय ते. आणि बाकी इकडून सी फेसिंग आहे तर मग ते पण एक आहे. तर मग हे पण एक रिस्की पार्ट असू शकतं कारण त्यापुढे समुद्रच आहे. एक मिनिट आपण चेक करूयात. नाही समुद्र डायरेक्ट नाही आहे इथे. ओके त्या साईडला असेल मग काय माहिती. त्या साईडला तर नसणार मग त्या हिशोबाने. हे आपण डोंगरावरती आहोत आणि बापरे खाली दरी आहे पूर्ण डायरेक्ट. हे हा फोर्ट गोवामधला फेमस म्हणजे एका यार फिट यार तू कशाला तू
यांनी मजबूत हिंट दिला. कमेंट करा जर तुम्हाला माहिती आहे या फोर्टमध्ये म्हणजे एक फेमस एक चांगला मूवी आहे आणि त्या मूवीचं शूटिंग इकडे झालेलं. फ्रेंडशिप मूवी. हां फ्रेंडशिप आहे मूवीमध्ये. हां फेवरेट मूवी. गेस करा. मी एक शॉर्ट पण टाकीन त्या हिशोबाने. तुम्ही गेस करा. आमचं इथलं झालं की आम्ही तिथेच जाणार आहोत या बीचवर. ते खाली उतरल्यावर मस्त एकदम अजून मजबूत व्ह्यू मिळतं. ते वरती हे जो पार्ट आहे तो तिकडचा ते बसलेलो होतो तो वाला पार्ट आहे आणि इकडे खाली एक व्हिडिओ मी काढतोय म्हणजे ट्राय करतोय. आपल्याकडे सब्जेक्ट भरपूर आहेत. रेडी होतं. तर आता आम्ही आलो आहोत फाउंटनेसला आणि इथे तुम्ही बघा सर्वीकडे अशी कलरफुल इकडे पण एक आहे तिकडे पण आहे म्हणजे इथे सर्व. आणि हे रात्रीचे लाईट्स मस्त आहे म्हणजे मस्त वाटतात लाईट्स रात्रीचे. और इस टाइम न्यू विनर है शाहरुख. अरे